नमस्कार मित्रांनो लाडक्या भावांसाठी अजून एक नवीन अपडेट शासनाकडून देण्यात आलेली आहे। शासनाकडून शासनपूरक पत्र एक नवीन जीआर जारी करण्यात आलेला आहे। या जीआर अंतर्गत नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे आणि या जीआर मध्ये कायमस्वरूपी नोकरीबद्दल एक महत्त्वाची अपडेट शासनाने दिलेली आहे। तर नवीन जीआर मध्ये नेमकं काय शासनाने सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जुना जीआर आहे 10 मार्चचा, म्हणजे 2 दिवसापूर्वीचा हा जीआर आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच काही सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या जीआर मध्ये ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। आपण या आधीचा व्हिडिओ या जीआर वर आधारित केलेला आहे। त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे की कशा प्रकारे शासनाने जीआर निर्गमित करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। आणि प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीमध्ये जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी हा त्यांनी रुजू झालेल्या दिनांकापासून 11 महिन्याचा असेल असं या जीआर मध्ये नमूद केलेलं आहे। आणि ज्या उमेदवारांचा कार्यकाल हा 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वी पूर्ण झालेला आहे अशा उमेदवारांना देखील पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल अशा प्रकारचं या जीआर मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि जर तुम्हाला पहिल्या ठिकाणी जर जागा उपलब्ध नसतील तर तुम्हाला सह आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्याला इतर आस्थापनेमध्ये उर्वरित 5 महिन्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असं देखील शासनाने निर्गमित केलेलं आहे। आणि यामध्ये काही मुद्दे ॲड करायचे राहिले होते जुन्या जीआर मध्ये, त्यानुसार आता शासनाने नवीन जीआर निर्गमित केलेला आहे। दिनांक 11 मार्च 2025 रोजी शासनाने नवीन जीआर निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे शासनाने सांगितलेले आहेत। ते काय आहेत आता आपण बघूया। तर बघा मित्रांनो, हा जो जीआर आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबतचा हा जीआर शासनाने नवीन जीआर 11 मार्च 2025 रोजी म्हणजे काल निर्गमित केलेला आहे। यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत संदर्भाधीन दिनांक 10/3/2025 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 नंतर पुढील जे मुद्दे आहेत उपपरिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहेत। जे मुद्दे 1 आणि 2 या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर 1 नंबरचा मुद्दा कोणता आहे बघा, सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे सरकारनं की 11 महिने जो हा कालावधी वाढवलेला आहे इथपर्यंतच कालावधी वाढणार आहे। यानंतर प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ करण्यात येणार नाही असं या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे। आणि नंबर 2चा मुद्दा आहे, या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे। जे उमेदवार विना अनुभवी आहेत अशा इच्छुक पात्र उमेदवारांनाच संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे। तथापि सदर प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही असं या ठिकाणी शासनाने नमूद केलेलं आहे जीआर मध्ये की तुम्ही नंतर कायमस्वरूपी नोकरी त्या ठिकाणी मागाल तर त्याचा हक्क तुम्हाला असणार नाही, कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला मिळणार नाही असं या ठिकाणी शासनाने नमूद केलेलं आहे। म्हणजेच बघा, या जीआर नुसार आता तुम्हाला जो कालावधी आहे 11 महिन्याचाच कालावधी असणार आहे। यापुढे कोणत्याही परिस्थितीत कालावधी हा वाढून मिळणार नाही। आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर जर तुम्ही कायमस्वरूपी नोकरी त्या ठिकाणी मागत असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी मागण्याचा हक्क असणार नाही असं या जीआरद्वारे शासनाने निर्गमित केलेलं आहे। हे 2 मुद्दे या ठिकाणी जुन्या जीआरमध्ये ॲड करायचे राहिले होते, त्यामुळे शासनाने नवीन जीआर काढून हे 2 मुद्दे ॲड केलेले आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।